नमस्कार बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण इझी इंग्लिश ग्रामर टॉपिक्स या सिरीज अंतर्गत आता फ्युचर टेन्सकडे वळलेलो आहोत आणि फ्युचर टेन्सचा आपण तिसरा प्रकार बघत आहोत, फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्यकाळ. मग या अंतर्गत या टेन्सची सूत्र बघा. सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस हॅव प्लस वर्ब 3. वर्ब 3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. आता इथे बघा काही वाक्य आपल्यासमोर लिहिलेले आहेत. आय शॅल हॅव रिटन, यू विल हॅव गिव्हन, वी शॅल हॅव रिटन, ही विल हॅव रिटन, शी विल हॅव रिटन, इट विल हॅव रिटन. राईटचं राईट, रोट, रिटन. गिवचं 3 रूपं गिव, गेव, गिवन. आणि या ठिकाणी आपण रिटनच घेतलेलं आहे प्रत्येक ठिकाणी. बघा इथे आता मूळ वाक्य बघा इथे काय दिलेलं आहे. भविष्यकाळात एका विशिष्ट वेळेत भविष्यकाळात एका विशिष्ट वेळेत एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल हे सांगण्यासाठी पूर्ण भविष्यकाळ वापरतात. साधारणपणे बायची फ्रेज अशा काळात वापरली जाते. आता बघा पहिलं वाक्य. आय शॅल हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क बाय दॅट टाईम. मी त्यावेळेत कदाचित माझा होमवर्क पूर्ण केलेला असेल. राज विल हॅव स्कोर्ड मोर मार्क्स इन गिवन एक्झाम्स. दिलेल्या परीक्षेत राजने जास्त मार्क्स मिळवलेले असतील. शी विल हॅव रेड धिस बुक बाय द मिडल ऑफ द नेक्स्ट मंथ. पुढील महिन्याच्या मध्यापर्यंत तिचे हे पुस्तक वाचले जाईल किंवा वाचले गेलेले असेल. तर अशा पद्धतीने आपण फ्युचर परफेक्ट टेन्स ह्या काळाला इन शॉर्ट बघू शकतो. मुलांनो, काळ हे कधीच शॉर्ट नसतात. टेन्स हा असा भाग असतो की तो चांगल्यानं समजत नाही. आपण फक्त जस्ट प्रॅक्टिस घेत आहोत. पण जर तुम्ही अजून सराव केला आणि सूत्रामध्ये जर व्यवस्थित सूत्र वापरून जर वाक्य बनवत राहिलेत तर कदाचित तुमचे टेन्स पक्के व्हायला मदत होईल. आता मुलांनो, भेटूया उद्या आपण पुढल्या व्हिडिओवर.